हरिओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधामधल्या 6व्या दशकातल्या 6वा समास सृष्टिकथन हा आपण काल सुरू केला होता. त्यातला थोडासा भाग राहिलेला आहे, तो आपण अगोदर बघूया. सृष्टिकथन समासामध्ये समर्थ सांगतायत की हे जे परब्रह्म परमात्मा आहे, हे विश्व निर्माण होण्यापूर्वी सुद्धा अस्तित्वात होतं. विश्व चालू असतानाही आहे आणि प्रलय झाल्यानंतर सुद्धा हे शाश्वत आहे. आदि, मध्य आणि अंतिम या विश्वाच्या तिन्ही अवस्थेमध्ये हे परब्रह्म आहे. आता या ठिकाणी त्यांनी 2 तर्क दिलेले आहेत, अन्वय आणि व्यतिरेक. थोडस किंचित अवघड आहे, फार अवघड नाही आहे. ते आपण आधी अन्वय म्हणजे काय आणि व्यतिरेक म्हणजे काय अगोदर आपण समजून घेऊया. अन्वय म्हणजे पॉझिटिव्ह थिंग, म्हणजे सकारात्मक गोष्ट आहे तशी सांगणे, आणि तीच गोष्ट नकारात्मक पद्धतीने सांगणे म्हणजे व्यतिरेक. म्हणजे कसं, तू अभ्यास करशील तर चांगले मार्क पडतील, हा अन्वय झाला. अतिशय सोपं उदाहरण, तू अभ्यास करशील तर चांगले मार्क पडतील, हा अन्वय झाला. आता व्यतिरेक म्हणजे काय, जर तू अभ्यास करणार नाहीस तर तुला चांगले मार्क्स पडणार नाहीत, हा व्यतिरेक झाला. इतकं सोपं आहे हे. तसं या दोन्हीही तर्कांचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे समर्थाने. समर्थ म्हणतात, विश्वामध्ये जिकडं पहावं तिकडं आत्मस्वरूप भरलेलं आहे, अशा पद्धतीने विचार करणं हा अन्वय आहे. आणि केवळ अनात्म पद्धतीने विचार करणं म्हणजे ज्या ठिकाणी विश्वातील पदार्थ आहेत त्या ठिकाणी जर परब्रह्म नसेल तर तो पदार्थ अस्तित्वात नाही. परब्रह्म असेल पदार्थ आहे, परब्रह्म नाही पदार्थ नाही. एवढा साधा व्यतिरेक आहे. आता भगवंताने काय केलंय ते पुढे सांगतात. सृष्टी ही एक प्रकारचीच आहे, परंतु आपण कल्पनेने अनेक प्रकारची सृष्टी निर्माण करतो, असं समर्थ सांगतात. एकाच सृष्टीमध्ये आपण 8 प्रकारच्या सृष्टी निर्माण करतो, असं समर्थांना म्हणायचं आहे. कुठल्या 8 सृष्टी, तर पहिली कल्पनेची सृष्टी निर्माण करतो. आपण सृष्टीमधले सगळे हे निरनिराळे प्रकार पाहिल्यानंतर, म्हणजे आपण झाडं पाहतो, डोंगर पाहतो, नद्या पाहतो, दऱ्या खोऱ्या, समुद्र, फळं फुलं, माणसं प्राणी, सगळं पाहतो, आकाश तारे वारे, हे सगळं पाहिल्यानंतर आपण स्वतःची एक सृष्टी निर्माण करतो, ती पहिली कल्पनेची सृष्टी.
निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना करतो आपण त्याच्याबद्दल. त्याच्यातही कल्पनेचे अनेक प्रकार आहेत, ते जास्त खोलवर त्यांनी सांगितलेले नाही आहेत. पण ह्या सृष्टीमधले हे पदार्थ कसे निर्माण झाले याबद्दल प्रत्येकजण एक एक कल्पना करत असतो. दुसरी, आपण शब्दांची सृष्टी निर्माण करतो. शब्दांची सृष्टी म्हणजे काय, की आपल्याला जे आपलं म्हणणं प्रकट करायचं असतं त्यासाठी वेगवेगळ्या भाषा आपण वापरत असतो, ती शब्दांची सृष्टी आहे. कधी खाणाखुणा करतो, कधी कुठली भाषा वापरतो, कधी कुठली भाषा वापरतो. अशी एक शब्दांची वेगळी सृष्टी आपण निर्माण करतो. तिसरी प्रत्यक्ष सृष्टी आहे. प्रत्यक्ष सृष्टी म्हणजे काय, आपल्या पंचज्ञानेंद्रियाला जे ज्ञान होतं त्याप्रमाणे आपण आहे ती वस्तू यथार्थ म्हणजे आहे तशी पाहतो. ही सगळ्यांना माहिती आहे सृष्टी. त्यानंतर चौथी सृष्टी चित्रलेप सृष्टी आहे. म्हणजे सृष्टीमधले पदार्थ, सृष्टीमधले निरनिराळ्या गोष्टी आपण कागदावर किंवा कापडावर, लाकडावर, भिंतीवर जमेल तसं चित्र काढून त्याला रंगवतो. ही चित्रसृष्टी आहे, चित्रलेप सृष्टी आहे. पाचवी सृष्टी आहे ती स्वप्न सृष्टी आहे. बघा किती खोलवर अभ्यास केला समर्थाने. ह्या सगळ्या प्रपंचातल्या विश्वातल्या गोष्टी आहेत, त्याच्यापैकी काही गोष्टींची मला अभिलाषा आहे. मला म्हणजे एखाद्याला अभिलाषा आहे, तो बंगला मला मिळाला पाहिजे, त्या प्रकारचा घोडा माझ्याजवळ असला पाहिजे, तसलं कुत्र माझ्याकडं पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या अभिलाषा आपल्यामध्ये निर्माण होतात आणि मग एक स्वप्नसृष्टी आपली तयार होते. स्वप्न पाहतो आपण, ती मिळवायची. त्यानंतर सहावी गंधर्व सृष्टी असते. गंधर्व सृष्टी म्हणजे काय, तर आकाशात निरनिराळे जे देखावे आपल्याला दिसतात त्यापासून आपल्याला काही त्या वातावरणामुळे काही स्वरांचं निर्मितीकरण आपण करतो. हे स्वर तरी काय सृष्टीतूनच निर्माण झालेले आहेत. सृष्टीत बघा तुम्ही, आता कोकिळ पंचम स्वरात गातो. अनेक प्रकारचे पक्षी नैसर्गिकरित्या सुंदर गोड आवाज काढतात. त्यांना काही कुठल्या क्लासिकल वर्गात गेलेले नसतात, काही नसतात. झुळझुळ असा झऱ्याचा आवाज असतो, नादमय. धबधब्याचा एक धीर गंभीर आवाज असतो. समुद्राच्या लाटांचा एक आवाज वेगळा असतो. बासुरीचा शोध कसा लागलाय महाराज माहिती का आपल्याला? बासरी जी श्रीकृष्ण वाजवतो त्याचा शोध द्वापर युगाच्या सुरुवातीला लागलेला आहे. बास नावाची बांबूसारखी एक वनस्पती आहे, त्याला उत्तर हिंदुस्थानामध्ये बास म्हणतात, बास. तर ही बास जी आहे ती बास जेव्हा पूर्ण वाळते, म्हणजे अगोदर हिरवा असतो बांबू, नंतर वाळल्यानंतर तो एक राखाडी रंगाचा होतो आणि त्याला छिद्र पडायला लागतात. एकदा काय झालं, असा मंद वारा यायला लागला आणि त्या छिद्रातून बाहेर पडायला लागला.
बास वनस्पतीच्या वाळलेल्या बांबूमधून जेव्हा मंद मंद वारा बाहेर पडायला लागला, तेव्हा सुंदर असे स्वर त्याच्यामधून उमटायला लागले, अत्यंत श्रवणीय. हे त्या श्रीकृष्णाने ऐकले. मग त्या श्रीकृष्णाने त्याची बासरी तयार केली. काही सामवेद लोकांच्या तज्ज्ञांचंही त्यांनी मत घेतलं असेल त्यावेळेला. तो स्वतःच सर्वज्ञ होता, पण तरीही श्रीकृष्णाला दुसऱ्यांना मोठेपणा देण्याचा एक त्याचा खूप चांगला स्वभाव आहे. तो आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये उद्धवाचे सल्ले घेत असे, बलरामाचे सल्ले घेत असे, रुक्मिणीचा सल्ला घेत असे, भीष्माचार्यांचा सल्ला घेत असे. तसं ही बासरी निर्माण करताना जे सामवेद तज्ज्ञ आहेत, सामगान करणारे आहेत, त्यांना हे स्वर, राग, ताल, लय, शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर आणि या सगळ्यापासून त्यांनी एक बासरी सुरू केली, 6 छिद्र असलेली, आणि मग त्याच्यावरती अत्यंत मंजूळ पद्धतीने वाजवायला सुरुवात केली. याचा अर्थ काय की ही जी गंधर्व सृष्टी आहे ही वातावरणानेच आपल्याला दिलेली आहे. सातवी सृष्टी ज्वरसृष्टी आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा काहीतरी बडबडतो आपण. आपण ताप चढल्यावर का बडबडतो? काही जण 2 ताप असला तरी बडबडतात, काही जणांना 4 ताप चढला तरी ते बडबडत नाहीत. पण जे अत्यंत संवेदनाशील असतात आणि त्यांना जर 2-2.5 जरी ताप असला तरी ते बडबडतात. कारण त्यांची न्यूरोमोटर सिस्टीम जी असते, संज्ञा आणि आज्ञा वहन करणारी संस्था, त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि ते या वास्तव जीवनापासून जराशे दूर जातात. त्याला डिसओरिएंटेशन म्हणतात. ते काय बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही, पण झोपेत बडबडतात, तापात बडबडतात, कुठल्या तरी भूतकाळातल्या आठवणी काढतात, कुणाला तरी अपशब्द बोलतात किंवा काहीतरी चांगल्याही गोष्टी बोलतात, असं नाही की वाईटच बोलतात, पण बडबडतात. ही झाली 7वी सृष्टी. 8वी सृष्टी काय आहे? नजरबंदीतून दिसणारी सृष्टी. नजरबंदी म्हणजे ज्याला आपण हिप्नॉटिझम म्हणतो, ही विद्या पूर्वीच्या काळी सुद्धा अवगत होती, त्याला नजरबंदी म्हणत होते. तर अशी ही जी नजरबंदी आहे ते मांत्रिक लोक करायचे. आणि मग मांत्रिक लोक काय काय करायचे, त्याची नजरबंदी करून त्याच्या मेंदूवर आपला ताबा घ्यायचे आणि मग स्वतः सांगतो त्याप्रमाणे करायला लावायचे. आता हिप्नॉटिझमवाले करतात बघा, ते आपल्या मनाचा ताबा घेतात, मला आपल्याला सांगतात उठ, बैस, चल, पळ, पुढे ये, मागे ये. मी प्रत्यक्ष ही हिप्नॉटिझमचे प्रयोग बघितलेले आहेत. तो एक तात्पुरता ताबा घेतलेला असतो आणि ती 8वी सृष्टी असं समर्थाने सांगितलेलं आहे. परंतु ह्या जरी सृष्टी असल्या तरी या कुठल्याही सृष्टीमध्ये मन स्थिर राहत नाही, कारण या सृष्टी सगळ्या मिथ्या आहेत, तात्पुरत्या आहेत.
मिथ्या म्हणजे चुकीच्या गुणांची उपासना करू नये. देवाच्या मूर्तीची उपासना करा, काही प्रॉब्लेम नाही. सगुण उपासना म्हणतात त्याला. त्यानंतर सारासार विचार करा आणि सत्संगती करा. या सच ज्या 4 गोष्टी आहेत, सगुण उपासना, सारासार विचार आणि सत्संगती, यांच्या आधारे मनुष्य आत्मज्ञानी होऊ शकतो, असं समर्थाने अल्टिमेटली शेवटच्या ओळींमध्ये या समासाच्या सांगितलेलं आहे. आता शिष्य विचारतोय, सृष्टी मिथ्या आहे हे मला कळलं, पण जर दृश्य असलेलं विश्व जर नाहीच म्हटलं तर ते दिसतं कसं? आता त्याच्यावरती गुरुजी उत्तर काय देतात बघायचं. 6व्या समासातला 6व्या दशकातला 7वा समास आपण आता पाहणार आहोत. सद्गुरू काय उत्तर देतात शिष्याच्या प्रश्नाला. सगुण भजन. समर्थ सांगताय, जेव्हा श्रोता विचारतो की ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिले भजन केले, तेने काय प्राप्त झाले ते मज निरोपावे. ज्ञानाहून श्रेष्ठ असे ना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त, मुख्य सार ते दुर्गुण तेथे दिसेच ना सगुण, भजन केली याचा गुण मग निरोपावा. जे समस्त नाशिवंत त्यासी भजे किंमित्य, सत्य सांडून असत्य कोणी भजावे. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका का लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. शिष्याने पेचात टाकलेला आहे सद्गुरूंना, म्हणजे अवघड प्रश्न विचारलाय. शिष्य म्हणतोय, गुरुजी मला हे सांगा, तुम्हाला आता आत्मज्ञान झालेलं आहे असं तुम्ही म्हणताय, म्हणजे झालंय. मग आत्मज्ञान झाल्यानंतर हे दृश्य विश्व खोटे आहे असा अनुभव येत असतो आणि ब्रह्म हेच सत्य आहे असं वाटत असतं. मग जे दिसतं आहे आमच्या डोळ्याला ते चुकीचं आहे का? बरं, आत्मज्ञानाहून जर दुसरं काही श्रेष्ठ नाही तर मग उपासना करायला कशाला सांगताय? मग उपासना करून काय मिळणार? इथं जर सगळंच नाशिवंत आहे तर सगुणाच्या भजन करण्याचं कारण काय? हे समोर दिसणारं दृश्य असत्य आहे. सगुण असलेल्या देवाची पूजा करावी असं सांगितलेलं आहे, त्याला तुम्ही नियम लावलेले आहेत, मग ते कशाला लावलेत? सगुणोपासून काय प्राप्त होतं तेही मला आपण सांगावं अशी शिष्याने विनंती केलेली आहे. शिष्य म्हणतो, एके ठिकाणी आपण असं सांगता की सगुण नाशिवंत आहे आणि मग नंतर सांगता की सगुणाची पूजा करावी. तुम्ही म्हणताय तुमच्यावर मी कॉमेंट्स करणं बरोबर नाही, तुम्ही स्वामी आहात, मी गोंधळून गेलेलो आहे, मला या प्रश्नाचं उत्तर देत जा. तर त्यावरती स्वामी उत्तर देतात,
शिष्य गोंधळून गेलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. मग शिष्याने काय करावं? गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचं आणि निशंकपणाने जगायचं. श्रोता म्हणाला, गुरुदेवा, सगुण भजन का करायचं? सगुण भजन करायचं काय कारण? जर तुम्हाला ब्रह्मज्ञानाचा शोध घ्यायचा आहे तर त्याची सुरुवात सगुणाच्या भजनापासून करायला पाहिजे का? मग पुढे सांगतात, गुरुची आज्ञा म्हणून हे करायला पाहिजे. आणि सगुण भजनाचे कितीतरी लाभ आहेत ते आता मी तुला सांगतो. मग सगुण उपासनेमध्ये जो काही उपकार घडतो का, काही साक्षात्कार होतो का, प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल होतो का, आणि जर काहीही बदल होणार नसेल, टळणार नसेल, तर मग सगुण पूजेचा उपयोग काय? अशा रीतीने तो विचार करू लागलेला आहे. आता या आक्षेपावरती समर्थ उत्तर देत आहे. ते म्हणतात, हे बघ, आत्मज्ञानाची जी लक्षणे आहेत त्यांचा तू विचार कर. देहाने आणि सगुणाने तुला काही कर्म लागते की नाही हे मला सांग. आत्मज्ञान झाले की कर्म नष्ट पावते. निर्गुण आत्मस्वरूप तेवढा खरा साक्षात प्रत्यय येतो. कितीही ब्रह्मज्ञानी मनुष्य असला तरी त्याचे नित्य कर्म, देहाचे प्राथमिक गरजा आणि त्याचा दैनंदिन लोकव्यवहार तुटत नाही. याचा अर्थ असा आहे की अज्ञानी पुरुषाच्या देहाची हालचाल आणि ज्ञानी पुरुषाच्या देहाची हालचाल फक्त समानच आहे. फक्त ज्ञानी पुरुषाची हालचाल ही यांत्रिक पद्धतीने असते. आणि जो ज्ञानी नसतो तो प्रत्येक हालचाल काहीतरी हेतू ठेवून करत असतो. दुसरी गोष्ट, सगुण उपासना का करायची? तर आपण निर्गुणाच्या उपासनेच्या जवळ जवळ जायला लागतो. भगवंताच्या ज्ञानाची उकल करायला बघतो. भगवंताबद्दल प्रीती निर्माण होते. भगवंताचं मूळ शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. मी रामाची भक्ती का करतो? स्वतःचा संदर्भ देतात. माझ्या कुळाचं दैवत श्री रामचंद्र आहे. रामचंद्राच्या कृपेने माझा परमार्थ सुरू झालेला आहे. राम पराक्रमी होता हे सगळ्यांना माहीत आहे.
अशा रीतीने तू जर त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस, मग तुझ्यामध्ये पुन्हा देहबुद्धी जागृत होईल आणि तू पुन्हा प्रपंचात पडशील आणि पुन्हा पाप गोळा करायला सुरुवात करशील. परमार्थ हा अतींद्रियाचा अनुभव आहे. आपण त्याला गतित्व देऊ शकत नाही. जसं आपल्याला एखादी वस्तू जर लांबून दिसत नसली तर ती आपण जवळून बघण्याचा प्रयत्न करतो. तसंच जर ब्रह्मज्ञान आपल्याला बुद्धीला नीट आकलन झालं नाही तर त्या ब्रह्मज्ञानाच्या जवळ जाण्याची कोणतीही सोय नाही. ते ब्रह्मज्ञानच हळूहळू तुमच्यापर्यंत यायला लागतं. सगुण उपासना म्हणजे काय ते ह्या समासात सांगताना समर्थ म्हणतात, सगुण उपासन रामचंद्राची केल्यामुळं मला आत्मज्ञान झालं, उपासना करण्याची वृत्ती निर्माण झाली, त्याचं महत्त्व वाढलं, मला निरनिराळे अनुभव यायला लागले आणि म्हणून मी सगुणाची उपासना करायला लागलो. हे श्रोत्या, तू स्वतः सगुण उपासना कर आणि तुलाही निश्चितपणे आत्मज्ञानाचा अनुभव येईल. आत्मज्ञानासाठी तपश्चर्या करणं हे करत असताना सगुणाची उपासना ह्याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, तुच्छ करून चालणार नाही. कर्ता राम आहे हे अनुसंधान अंतर्यामी नेहमी बाळगावं. जसं पूजा झाल्यावर आपण म्हणतो, नाहम करता हरि करता तत्पूजा कर्मचाखिलम तथा अपि मत्कृजा पूजा तत्प्रसादेन नान्यथा. करते पण रामाकडे द्यायला पाहिजे, तर ती सगुण भक्ती. निर्गुणामध्ये त्याच्याशी साधक एकरूपच होऊन जातो. तिथं द्वैत राहतच नाही. मग कोण कोणाबद्दल बोलणार? मी जर भगवंतामध्येच विलीन झालो आहे, भगवंताने मी एकच झालो आहे, तर मग मी हा भगवंत आणि हा मी असं सांगूच शकणार नाही. सगुण भक्तीचं लक्षण ही निर्गुण निराकार भक्ती आणि परब्रह्म प्राप्त करून घेण्याची पहिली पायरी आहे महाराज. एकदा परमेश्वराची आवड निर्माण होण्यासाठी सगुण भक्ती अगोदर केलीच पाहिजे. जसं हायस्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर प्राथमिक शिक्षण घेणं आवश्यक आहे, सगळ्या विषयांचं प्राथमिक ज्ञान मिळवणं आवश्यक आहे, तसं निर्गुण निराकार परब्रह्मापर्यंत जाण्यासाठी पहिल्यांदा सगुण भक्ती ही पायरी आहे. त्यामुळं देवाची आवड निर्माण होते, देवाविषयी कुतूहल निर्माण होते, देवाचं खरं स्वरूप समजण्याची बुद्धी निर्माण होते, तशा प्रकारची प्रेरणा मिळते, सतत परमेश्वराचा ध्यास लागून राहतो. परमेश्वर सगुण अवस्थेत असा दिसतो तर निर्गुण अवस्थेमध्ये त्याचा अनुभव कसा येत असेल याचा विचार बुद्धी करायला लागते आणि मग बुद्धी त्या कामाला आत्म्याला जुंपते. इंद्रियांना म्हणते तुम्ही आता थांबा, सगुण भक्तीचा माझी फेज संपलेली आहे, आता आपण निर्गुण भक्तीच्या मार्गाला लागूया. मग तुम्हाला मी परवा सांगितल्याप्रमाणे निर्गुण भक्ती करण्यासाठी योग्य काय, तर फक्त आत्मा.
अशा रीतीने श्रोत्यांच्या काही प्रश्नाची उत्तरं समर्थाने दिलेली आहेत. पुढच्या समासामध्ये दृष्टी निरसन करणार आहेत. म्हणजे काय करतात ते बघूया. आज मी इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.